महाराष्ट्र की पूर्व मंत्री करुणा मुंडे ने महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकणकर पर तीखी प्रतिक्रियाएं दी है। उन्होंने बीड कलेक्टर कार्यालय से तत्काल सीसीटीवी फुटेज उपलब्ध कराने की मांग की है। करुणा मुंडे ने कहा कि अगर यह फुटेज नहीं दी गई तो वे स्वयं रूपाली चाकणकर से हाथ जोड़कर अनुरोध करें कि वे महिला आयोग की अध्यक्षता से इस्तीफा दे दे। महिला आयोग की अध्यक्षा रुपालीताई म्हणताय की करुणा मुंडेला मी न्याय दिलेला आहे आणि निकाली काढली, पण कशाची निकाली काढली आहे तुम्ही फक्त मी हात जोडून विनंती करते, न्याय तो सोडा, न्याय तो खूप लांबची गोष्ट आहे, तुम्ही देऊ शकत नाही, पण जरी तुम्ही जे मी निवेदन दिलेलं आहे तुम्हाला की माझ्यासोबत बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बीडची कलेक्टर दीपा मुधोल मुंडे मॅडम, धनंजय मुंडे आणि सगळे खूप काही लोक होते तिकडे, 2500 लोक होते त्या दिवशी दीपा मुधोल मुंडे मॅडमचे केबिनमध्ये माझ्यासोबत काय काय घडलेलं आहे, फक्त तुम्ही मला ते सीसीटीव्ही फुटेज द्या जे मी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे। फक्त तुम्ही मला जरी ते सीसीटीव्ही फुटेज दिले ना तो मी 100% बोलते तुमच्या चरणामध्ये मी नतमस्तक होईल आणि मी स्वतः महाराष्ट्राची जनताला निवेदन करेन की तुमची सारखीही तुम्ही एक खंबीर नेतृत्व आहे महिला आयोगासाठी। मी अशी प्रार्थना पूर्ण महाराष्ट्रानं करेन, अन्यथा जरी तुम्ही नाही दिलावू शकले मला माझ्यावरती ते जिल्हाधिकारी केबिनमध्ये माझ्यासोबत काय काय घडला त्या दिवशी ते सीसीटीव्ही फुटेज जरी तुम्ही मला नाही दिलावू शकले तो हात जोडून विनंती तुम्हाला की कृपया करून तुम्ही राजीनामा द्या, क्योंकि तुमच्यासाठी फक्त एक खुर्ची आहे, पण महाराष्ट्राची महिलांच्यासाठी गोरगरीब भोली भापडी महिलांच्यासाठी ते एक न्यायालय आहे ज्याच्यामध्ये खूप महिलांच्यासाठी न्याय होऊ शकतो, दारूबंदी होऊ शकतो आणि गांजाबंदी होऊ शकते, ड्रग्स बंदी होऊ शकते।